दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात सोमवारी 30 सप्टेंबर रोजी महत्त्वाची घोषणा करण्यात आली। ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन यांना हा सन्मान देण्यात येईल। 8 ऑक्टोबर 2024 रोजी हा सोहळा पार पडेल। केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात ही अधिकृत घोषणा केली आहे। मिथुन यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता या ठिकाणी झाला आहे। त्यांच्या कल्पनाही केली नव्हती। मी एवढेच सांगू शकतो की मी हा पुरस्कार माझ्या कुटुंबाला आणि जगभरातील माझ्या सर्व चाहत्यांना समर्पित करतो। कोलकात्याच्या एका गल्लीतून मी जिथून आलो आहे तिथल्या फुटपाथवरील मुलाला एवढा मोठा सन्मान मिळेल याची मी कल्पनाही केली नव्हती। अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की मिथुनदा यांचा सिनेविश्वातील उल्लेखनीय प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे। दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडकर्त्या ज्युरींनी हा पुरस्कार भारतीय सिनेमातील विलक्षण योगदानाबद्दल श्री मिथुन चक्रवर्ती चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।